तुम्ही कधी विचार केलाय की काही पुस्तकं आपलं आयुष्य कसं बदलू शकतात? प्रत्येक पुस्तकात दडलेलं असतं एक नवं जग, एक नवं ज्ञान, एक नवा विचार. याच जगाची, याच ज्ञानाची आणि याच विचारांची चला एकत्र मिळून करूया हितगुज. आपले स्वागत आहे हितगुज पुस्तकांशी या तुमच्या वाहिनीवर. कधी असं वाटतं का की आपण आयुष्यात काहीतरी शोधत आहोत, पण नेमकं काय हेच आपल्याला समजत नाही. आपण धावतो, प्रयत्न करतो, जगतो, पण तरीही मनाच्या एका कोपऱ्यात शांततेची, अर्थाची, समाधानाची एक रिकामी जागा असते, जी काही केल्याभरत नाही. आपण असं का जगतो आणि आपण खरोखर काय शोधत असतो? मित्रांनो, स्वागत आहे आपल्या परिवारात हितगुज पुस्तकांशी, जिथे आपण फक्त पुस्तक वाचत नाही, आपण जीवनाला जवळून समजून घेतो. आज आपण एका अशा संकल्पनेचा प्रवास करणार आहोत, जिच्यामुळे जगातील सर्वात आनंदी, सर्वात दीर्घायुषी लोक समाधानी आहेत. एक शब्द पण हजारो उत्तरं. इकिगाई. चला, आज एक प्रवास करूया. एक असा प्रवास जो तुम्हाला तुमच्या आत घेऊन जाईल, तुमच्या मनात, तुमच्या स्वप्नात, तुमच्या पर्पजकडे. डोळे हलके मिटा आणि कल्पना करा, जपानमधील एक छोटंसं बेट ओकिनावा, जिथे सकाळचा सूर्यप्रकाश हलका, मऊ, शांत आहे. हवेत समुद्राची खारट गंध आहे आणि वाऱ्यात एक विचित्र शांतता. येथील लोक जगातल्या सर्वात जास्त जगणाऱ्या लोकात गणले जातात. 100 वर्ष पार करणारे इथे शेकडो आहेत. पण त्यांचं दीर्घायुष्य हे चमत्कार नाही, ते त्यांच्या जीवनशैलीचं फळ आहे. आणि त्यांच्या जीवनशैलीचं मूळ आहे इकिगाई, आपल्या अस्तित्वाचं कारण. इकिगाई म्हणजे फक्त लाईफ पर्पज असा साधा अर्थ नाही. तो आहे तुम्ही सकाळी का उठता, कशासाठी जगता, कशासाठी श्वास घेता, कशामुळे तुमचं मन हलकं होतं, कशामुळे तुम्हाला जगण्याची ओढ वाटते. आपल्यापैकी किती जणांना हा प्रश्न खरंच कधी विचारायला वेळ मिळतो? कदाचित नाही. आपण धावतो कामासाठी, जबाबदाऱ्यांसाठी, पैशासाठी, मानसन्मानासाठी. पण या सगळ्यात आपलं मन कधीच विचारत नाही, मी जगतो कोणत्या आनंदासाठी. ओकिनावा येथे लोकांच्या चेहऱ्यावर एक विलक्षण शांतता असते. ते मंद स्मित करतात, हळू चालतात, हळू बोलतात, आणि त्यांना घाईचा स्पर्शही नाही. कारण त्यांना माहीत आहे, जीवन म्हणजे स्पर्धा नाही, जीवन म्हणजे समरसता. त्यांच्यातील एक 102 वर्षांची आजी म्हणाली होती, जर तुम्ही झाड होतात तर तुम्ही गडबडीत वाढलात नसतात. झाडाला वेळ लागतो आणि ते शांततेने वाढतं. इकिगाई ही त्यांची शांततेने वाढण्याची कला आहे. चला आता तुमच्या आयुष्यात डोकावूया. तुम्ही सकाळी उठता तेव्हा पहिला विचार काय असतो? थकवा, तणाव, कामाचा भार, अपूर्ण गोष्टी, की काहीतरी आनंददायी? बहुतेक लोकांसाठी दिवस सुरू होतो दबावाने आणि संपतो थकव्याने. हे जीवन नाही, ही धावपळ आहे, जी मनाला थकवते, शरीराला झिजवते आणि आत्म्याला रिकामं करते. इकिगाई सांगतं, तुम्ही जगत आहात ते तुम्हाला आवडायला हवं, ते तुमच्या मनाला जिवंत करायला हवं, ते तुमचं अस्तित्व परिभाषित करायला हवं. आता एक छोटासा प्रश्न. आपण शेवटच्यांदा कधी स्वतःला विचारलं होतं, मी काय आवडीनं करतो? माझ्या मनाला काय शांत करतं? मी ज्या कामात हरवून जातो ते काम कोणतं? उत्तरं अनेकदा मनात दडलेली असतात, पण आपण त्यांना कधीच ऐकत नाही. ओकिनावामध्ये लोक रश हा शब्दच वापरत नाहीत. त्यांच्यासाठी प्रत्येक गोष्ट शांतपणे, प्रेमाने, धीम्या गतीने. जेवण, चालणं, बोलणं, कामं, ते कोणत्याही गोष्टीला जबरदस्ती करत नाहीत. ते जगतात जसं निसर्ग जगतो, आणि म्हणूनच ते आयुष्यभर स्वस्थ, आनंदी, हलके आणि समतोल राहतात. तुम्ही कधी लक्षात घेतलंय का, आपण जेव्हा खूप घाईत असतो, आपलं मन सगळ्यात अस्वस्थ होतं. आपण भविष्याची काळजी करत राहतो आणि वर्तमान हातातून निसटत जातो. इकिगाई शिकवतो, वर्तमानात राहा, या क्षणी पूर्णपणे जगून घ्या, उद्या अजून आलेलाच नाही. चला आणखी एका गोष्टीबद्दल बोलू, फ्लो. जेव्हा तुम्ही एखादं काम करताना पूर्णपणे त्या कामात हरवून जाता, वेळ थांबते, मन शांत होतं, तुम्ही तुमच्या सर्वोत्तम रूपात असता. तो फ्लो तुमच्या इकिगाईचा एक महत्त्वाचा संकेत आहे.
फ्लो म्हणजे असा क्षण जेव्हा बाहेरचं जग विसरून जातो आपण, फक्त आपलं काम आणि आपण. जर तुमच्या आयुष्यात असे क्षण नसतील तर तुमचं मन अजूनही दिशाहीन फिरते. इकिगाई आपल्याला सांगतो, तुम्हाला जे आवडतं त्या गोष्टीत तुमचं कौशल्य वाढवा, त्यातून जगासाठी मूल्य निर्माण करा आणि त्या गोष्टीतून तुमचं आयुष्य अर्थपूर्ण करा. सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे पर्पस म्हणजे मोठं मिशन नसतं. पर्पस म्हणजे छोटं कामही असू शकतं, पण ते मनाला शांतता देणारं असलं पाहिजे. ओकिनावा येथे एक 97 वर्षांचे आजोबा दररोज सकाळी लाकूड खोदून छोट्या मूर्ती बनवतात. एखादा विचारेल, या वयात कशाला? ते हसतात आणि म्हणतात, हे माझं इकिगाई आहे. हे मला मी जिवंत आहे हे जाणवून देतं. आपल्याला कधी वाटतं इकिगाई म्हणजे मोठं, चमकदार, जग बदलणारं काहीतरी असावं. पण इकिगाई अनेकदा साधं असतं, तुमच्यासारखं, माझ्यासारखं, आपल्या दिवसासारखं. इकिगाई म्हणजे एक छोटं कारण ज्यासाठी आपण हसतो, एक छोटं काम ज्यामुळे आपण जिवंत वाटतो, एक छोटा क्षण ज्यात आपण स्वतःला भेटतो. चला आता थोडा वेळ शांत बसा, तुमचे डोळे मिटा आणि स्वतःला विचारून बघा, काय केल्यावर मला वेळेचं भान राहत नाही? कुठल्या क्षणी मी स्वतःला जास्त जिवंत वाटतो? मी कशासाठी जगतो? कदाचित तुम्हाला उत्तर लगेच सापडणार नाही. कदाचित हे उत्तर शांतीतून, शांत प्रक्रियेतून काही महिन्यात सापडेल. पण शोधत राहा. शोधण्याची प्रक्रिया हीच इकिगाईचा एक भाग आहे. ओकिनावाचं एक सुंदर तत्व आहे, मोआई. त्याचा अर्थ असा, आपल्या आयुष्यभर साथ देणाऱ्या लोकांची छोटी मंडळी. त्यांचं म्हणणं आहे, एक मनाने मजबूत होऊ शकता, पण समूहाने टिकून राहू शकता. आपल्याला मैत्री, संवाद, सहकार्य, प्रेम हे सर्व मानवी अस्तित्वासाठी आवश्यक आहे. इकिगाई फक्त तुमच्या आत घडत नाही, तो तुमच्या सभोवताली असणाऱ्या लोकांमध्येही घडतो. आता शेवटी इकिगाई आपल्याला एकच गोष्ट सांगतो, तुम्ही जिवंत आहात, पण तुम्ही जगत आहात का? तुमची ओळख, तुमची आवड, तुमचं कौशल्य, तुमच्या मूल्यांची भावना, जेव्हा हे 4 एकत्र येतात तेव्हा जीवनाचा अर्थ उजळतो, आनंद सहज मिळतो आणि मन शांत होतं. आता स्वतःला एक छोटासा प्रश्न विचारा, मी आजपासून काय छोटं काम करू शकतो ज्यातून मला माझा इकिगाई थोडासा जरी दिसेल? कदाचित वाचन, कदाचित चालणं, कदाचित चित्र काढणं, कदाचित इतरांना मदत करणं, कदाचित एखादं स्वप्न पूर्ण करण्याची सुरुवात. इकिगाई हा एक गंतव्य नाही, तो एक प्रवास आहे. मित्रांनो, जीवनाचा अर्थ शोधणं ही स्पर्धा नाही, तो एक प्रवास आहे. आपल्यापैकी प्रत्येक जण कुठेतरी जातोय, कधी वेगाने, कधी मंद, कधी थांबत. पण प्रत्येकाला एका गोष्टीची गरज असते, एका शांत कारणाची, ज्यामुळे सकाळ उजळते, हृदय हलकं होतं आणि जीवनाला दिशा मिळते. इकिगाई आपल्याला सांगतो, तुमचं अस्तित्व महत्त्वाचं आहे, तुमचा आनंद महत्त्वाचा आहे, तुम्ही जगताय ते जगण्यासारखं असलं पाहिजे. आपण मोठे उद्देश शोधतो, मोठी स्वप्न शोधतो, पण कधीकधी इकिगाई एखाद्या छोट्या आनंदात असतो. एक शांत सकाळ, एक प्रेमळ नातं, एक आवडता छंद आणि मनाला शांतता देणारा क्षण. आजचा व्हिडिओ इथे संपतो, पण तुमचा शोध आता सुरू होतो. एक क्षण शांत बसा आणि स्वतःला हळूच विचारा, मी का जगतोय? मला कोणत्या दिशेने चालायचं आहे? आणि मी आज कोणता छोटासा पाऊल टाकू शकतो जे मला माझ्या इकिगाई जवळ नेईल? हे उत्तर मोठं असण्याची गरज नाही, ते प्रामाणिक असण्याची गरज आहे. तुमचा इकिगाई तुमच्याच आत लपलेला आहे, त्याला शोधण्याची परवानगी स्वतःलाच द्या. कमेंटमध्ये नक्की सांगा, तुम्हाला कोणता भाग सर्वात जास्त भिडला आणि तुमच्या आयुष्यात इकिगाई कसा दिसतो. तोपर्यंत मन शांत ठेवा, विचार खोल ठेवा आणि जीवनाचा प्रवास सुंदर ठेवा. ज्ञानाची मैत्री, विचारांचा संगम, हेच आपलं कुटुंब, हितगुज पुस्तकांशी.